तर भावांनो शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा इथनं पुढं. तर भावांनो मी आहे वेदांत कांबळे मिनी व्लॉग्स. आपण फर्स्ट यूट्यूबवर जो मिनी व्लॉग टाकलेला आहे म्हणजे अपलोड केलेला आहे ते आपला फर्स्टच आहे. तर त्यावर आपल्याला एक कमेंट येत्या भावा नेक्स्ट पार्ट बनव म्हणून. तर आपण त्यावर नेक्स्ट पार्ट बनवलेला आहे पार्ट 2 आणि त्यात आपण सध्या अपलोड केलेला आहे ते तुम्ही जाऊन बघू शकताय. मला वाटते की आपण त्यावर एक फुल व्हिडिओ बनवायला पाहिजे. त्यामुळं आता मी फुल व्हिडिओ पण बनवलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओमधनं ते व्हिडिओ बघू शकताय. तर लेट्स गो. तरी बघा भावांनो आपण जायचं आहे आता पाणी बघाय. आपले घराची फ्रंट साईड आहे आणि आता आपण जायचं आहे बॅक साईडला बघायला. तर असं आपण बोळांना ते जातोय. हा व्हिडिओ फुल आहे त्यामुळे जरा लय वेळ लागणार आहे बघाय. तर तुम्ही शेवट पण नक्की बघा. आणि इथून आपण जायचं आहे खाली. जर काही तुम्हाला वेळ नसला तर तुम्ही आपण जे शॉर्ट टाकलेले आहे कट करून ती बघा. हे आहे आपलं घर. इथनं आपण गेलेलं आहे खाली आणि इथं आहे आपलं गणपतीचं छोटं देऊळ. ते बघा हे जे भगवत दिसते ते. आणि इथनं 2च पायऱ्या राहिलेल्या आहेत आपल्या घरावर म्हणजे घराच्या इथं आत पाणी यायला खालच्या रूममध्ये. आणि सध्या मेन रोडला पाणी आहे. पंचगंगा नदीची शिवाजी फुल जो रोड आहे मेन रोड त्या रोडला हे पाणी आहे. इकडं आहे पुढं जामदार क्लब. तर आपल्याला तिकडं पण जायचं आहे. ही जी टोपली दिसते तुम्हाला ती मासेमाऱ्यांची आहे. म्हणजे आम्ही जिथं राहते ती आहे भुई गल्ली. आता आपण जायचं जामदार क्लबकडं. तरी बघा या गल्लीतनं जाऊया आपण. आणि नेमकं शाळा सुटलेली आहे आणि आपण लॉक करत आहे. जरा समजून घ्या. नवीन आहे अजून आपण. एवढे एडिट ते त्याला जमत नाही अजून करायला. त्यामुळे जरा समजून घ्या. आणि आपण जायत ना आता खाली आहे बघा हे पाणी. मग अशा आपण त्या साईडला होतो आपल्या घराच्या खाली. आता आपण जामदार क्लबच्या बरोबर समोर म्हणजे साईडला आहे जामदार क्लबला. तर तिथनं पाणी बघा तुम्ही सगळं. ती समोर पूर्ण रान आहे. शिंगणापूर ते सगळं आत्ता पाण्यात आहे. आंबेवाडी ते सगळीकडे पाणी गेलेलं आहे. आणि बघा जामदार क्लबच्या दारातला व्ह्यू. आणि ती आहे पाण्याची पाईप ती तुम्हाला आडवी दिसत आहे ती. तर आपण जाऊया गायकवाड पुतळ्याच्या इथं. शाळा सुटलेली आहे. शाळेची पोरं पण येत आहेत आणि त्याला तर जाऊया आपण. मग एवढं मला जमत नाही आत्ता बोलायला व्हिडिओमध्ये कारण की आवाज तीन खूप येत आहे. आणि बघा जाता जाता जरा गाईला पण घ्या म्हणलो बैलाला. आणि म्हणजे गायच आहे ती समजून घ्या. बोलायला जरा चुकी होत्या. आणि बघा इथनं खाली पाणी. ही जी घरं आहेत सगळी सोडून गेलेली आहेत. जिथं मला उजव्या साईडचं घर दिसते तिथली आत्ता सोडून गेलेले आहेत आणि त्यांच्या बंगल्यात पाणी आहे. हे बघा महादेव देवळाच्या समोरचा जो व्ह्यू आहे म्हणजे पाणी इथं पण आलेलं आहे. इथं आपल्या उंचीवर पाणी असतं आत्ता रोडला सध्या. आणि आता आपण जाऊया गायकवाड पुतळ्याच्या इथं मेन. तर असं आपल्या इथनं बागेतनं शॉर्टकट आहे तिथनं जाऊया आपण. हे जी तुम्हाला पडकी खोली दिसते त्या आधी हॉस्टेल होतं. इकडं आपला भोई समाजचा हॉल आहे. तर आता आपण जाऊया पुढं. ही गर्दी बघा नुसती माणसांची बघाय. पाणी या साईडला बघून घ्या. तर खाली हॉटेल आहे रस्सा मंडळ गायकवाड पुतळ्याच्या इथं. आणि आपला व्हिडिओ लेच मोठा झालेला आहे त्यामुळे तुम्हाला वेळ नसला तर तुम्ही प्लीज बारका आपला जो शॉर्ट व्हिडिओ आहे ते बघून घ्या. आणि हे जे दिसते बागेतलं महादेवाचं मंदिर आहे ते दररोज उघडत नसते. फक्त महाशिवरात्रीला फक्त उघडते. हे बघा शाळेची पोरं छत्री उलटी झाली आत्ता भावाची. एवढा सगळी म्हणजे बारकीतून त्यासनी पाणी दाखवायला आणल्यात. आणि आता नेमकं म्हणजे करेक्ट पॉईंट आपण आलेला आहे गायकवाड पुतळ्याच्या तिथं. आमदार होते ते. तिथनं बघा आता आपण खाली चाललो आहे. हे जे पाणी बघा परवा आपण इथनं चालत गेलो होतो पलीकडं शिवाजी पुलावर पाणी दाखवाय. आता सगळा रोड ब्लॉक झाला आहे आणि आपलं घर आहे
डाव्या साईडला जिकडं आपण आत्ता हात केला त्या साईडला. परवा आपण ह्या साईडला गेलतो. समोर सगळं रानात पाणी आहे बघा. एवढा आपला कॅमेरा HD क्वालिटीचा नाही, त्यामुळे व्हिडिओ जरा ब्लर होतोय आणि